श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी लॉग. संध्याकाळी मी दिवाबत्ती वगैरे करून घेतलं आणि देवापुढे अगरबत्ती वगैरे लावून घेतलं. जेवणाची तयारी पण इकडे एकीकडे सुरूच होती. आदू दुपारी झोपलेला आणि खूप थकलेला, त्यामुळे झोपलेला आणि संध्याकाळ होऊन गेलेली सुद्धा आणि अजून तो उठायला अजिबात तयार नव्हता. आणि इकडे मी जेवणाला आली. आज भरलं वांग करायचं होतं मला, त्यासाठी मी कांदा टोमॅटो असं चिरून घेतले आणि ते थोडंसं तेल घालून असं परतून घेतले. ह्याच्यामध्ये मी लसूण, आलं थोडंसं आणि जिरेसुद्धा टाकलेले आहेत. हे छानसं असं व्यवस्थित भाजून घेतले आणि मिक्सर जारमध्ये शेंगदाणे घातलेले आणि हे जे मी कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतलेलं ते सुद्धा घातलं आणि अशा प्रकारे इथं मी पेस्ट करून घेतलं. त्यानंतर वांगी स्वच्छ धुवून घेतली आणि जे मी मिक्सचर हे केलेलं त्यामध्ये मसाले घालून टाकले. तिखट आणि तुमचे फेवरेट मसाले तुम्ही घालू शकता, यामध्ये ॲड करू शकता. मी पण मसाले घातले, हळद वगैरे घातली आणि चवीपुरतं मीठ वगैरे घालून घेतलं. ते व्यवस्थित मिक्स केलं. मी चमच्याद्वारे आणि हाताद्वारेच मिक्स केलं व्यवस्थित, कारण ते मिक्स झालं तर त्याला चव छान येते. आणि असं व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि वांगी चारी बाजून असं मी कट करून घेतलेले, 4 भाग केलेले आणि त्याला व्यवस्थित त्या आतमध्ये असं मसाला भरून घेतले. इथं बघू शकता मी दाखवले. मसाला मिक्स करून घेतला आणि मी थोडासा मसाला एक्स्ट्रा केलेला, खरं मला ही ग्रेव्ही खायला खूप आवडते वांग्यापेक्षा. आणि त्यानंतर मी तेलामध्ये ही थोडीशी ग्रेव्ही असं परतून घेतली आणि त्यानंतर वांगे वगैरे घातली. इथं बघू शकता तुम्ही, माझी भाजी तयार आहे. एक साईडला दूध पण ठेवून घेतले मी. त्यानंतरला म्हटलं दूध वगैरे तापल्यानंतर मी एक साईडला कुकरही लावून घेतलं, भात आमटी, म्हणजे सगळं जेवण होऊन जाईल. आणि लास्टला मग भाकरी करायला घेतली, कारण गरम गरम भाकरीसोबतच भाजी खायला खूप छान चव लागते. त्यासाठी भाकरी वगैरे करून घेतली. आदूला पण भूक लागलेली, त्यासाठी मग त्याला गरम गरम भाकरी त्याला खायला दिली. आणि त्यानंतरला आदू ते कन्नड अक्षर अ आई असं होतं ते लिहिण्याचा प्रयत्न करत होता. ॲक्च्युली मला अजून एवढं काही समजत नाही, पण तो त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करत होता. मी म्हटलं करू देत. ओके गाईज, बाय.